नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिकेची विशेष महासभा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात पार पडली. यावेळी शहर मलनिसारण टप्पा क्रमांक 2 योजनेसाठी महापालिकेच्या 30% हिस्स्याकरिता कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य घेण्याचा विषय चर्चेनंतर मंजूर करण्यात आला. भाजप सदस्यांनी ठरावाला समर्थन दिले तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कर्जाला विरोध करत सभात्याग केला. शहर विकास आघाडीने योजनेला नव्हे तर कर्ज घेण्याला विरोध असल्याची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान महापौरांनी ठरावाला मंजुरी देणाऱ्या सदस्यांचे आभार मानले. त्यानंतर ज्यावेळेस निविदा झाली तर त्या निविदेची किंमत 591.32 कोटी अधिक 12.24 कोटी जास्त आली. अशी एकूण 663.66 कोटी आपण कार्यालयात दिलेला होता. सदर योजना ज्या फंडातून होणार आहे त्यामध्ये 30% हिस्सा हा स्वहिस्सा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेने द्यायचा असतो. त्या अनुषंगाने धुळे महापालिकेला 30% स्वहिस्सा म्हणजे 177.39 कोटी रुपये इतका स्वहिस्सा भरावा लागणार आहे. सदर रकमेपैकी 25.48 कोटी रुपयाचा स्वहिस्सा हा महापालिकेने आतापर्यंत दिलेला आहे. त्यानंतर स्वहिस्सा भरायला पालिकेची परिस्थिती खूप चांगली नसल्याने आपल्याला अडचण आली. त्याकरता 22/5/2025च्या महासभेच्या प्रशासकीय महासभेच्या ठरावाने आपण MUIF म्हणजेच महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर अँड ट्रस्टी कंपनी मर्यादित ही महाराष्ट्र शासनाची कंपनी आहे. यांच्याकडे आपण अर्थसहाय्याकरता अर्ज केलेला होता आणि त्या अनुषंगाने MUIF ने आपल्याला 20/5/26 रोजी 149.77 कोटी कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य देण्याचं मंजुरी दिलेली आहे. सदर कर्ज आपल्याला एकूण 2+18 असं 20 वर्षात फेडावं लागणार आहे. त्यापैकी पहिले 2 वर्ष आपण फक्त व्याज घेणार आहोत. व्याज स्वरूपाची आपल्याला रक्कम ती भरावी लागणार आहे. आता याचा हिशोब केला तर आपण पहिल्या 2 वर्षात फक्त व्याज आणि तीही आपण जी रक्कम घेतलेली असणार आहे कर्जातून जेवढा पार्ट आपण हप्ता घेतलेला असणार आहे तेवढ्या हप्त्यावरच व्याज लागेल. सदर कर्ज आणि व्याज हे 20 वर्ष कालावधीमध्ये आपण 15वा समजा वाईट होण्याच्या मार्गावर 16वा वित्त आयोग, GST अनुदान, मुद्रांक शुल्क किंवा महापालिकेस येणारा महसूल अशा विविध अनुदान शासकीय अनुदानाचे प्राप्त होईल. नवीन काही स्कीम आली त्या अनुदान प्राप्त झालं तर त्याच्यात आपल्याला ते फेडण्याची परवानगी आहे. सदर कर्ज आपण कोणतेही लोन घेतो त्याचा ॲग्रीमेंट होता. तसा ॲग्रीमेंट आपल्याला होता महापालिकेला आणि जे MUIF आपल्याला लोन देणार आहे त्यांच्या दोघांच्या मध्ये म्युच्युअल ॲग्रीमेंट करायचं आहे, म्हणजे करारनामा करायचा आहे आणि सदर करारनाम्याला महासभेची मंजुरी लागते. आज 26 मे रोजी महानगरपालिकेत विशेष महासभेचं आयोजन करण्यात आला होता. त्याचा विशेष विषय म्हणजे अमृत 2 योजनेसाठी केंद्र शासनाकडनं आपल्याला 33% ते निधी देत आहेत केंद्र शासन आणि 33% महाराष्ट्र शासन देत आहे आणि उर्वरित 30% धुळे महानगरपालिकाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. मात्र त्याचं आम्ही देखील स्वागत करतो. आज शहरभरमध्ये ती अमृत 2.0 योजना कार्यरत आहे आणि सगळे प्रभागात त्याचं काम सुरू आहे. मात्र त्याच्या पाठीमागे सत्ताधाऱ्यांचा हा केविलवाणा प्रयत्न होता. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करायचा होता. तर त्यांनी आजच्या विशेष महासभेमध्ये हा ठराव मंजूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तो मंजूर देखील होईल. मात्र त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होणार आहे. कारण ते 150 कोटीचं कर्ज एक बँकेतून घेत आहे. आम्ही विकास कामांच्या विरोधात नाही. आम्ही विकास कामांच्या नेहमी साथ देतो. मात्र याच्यामध्ये विकास कामांच्या नावावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चाललेला आहे. ते लोक ज्या बँकेकडनं तुम्ही लोन घेताय तुम्ही काहीच क्लिअरिफिकेशन नाही दिलं सगळे सन्मानित नगरसेवकांना आणि क्लिअरिफिकेशन न देता फक्त वरून जे आपल्याला आदेश आलेला आहे
ते विषय मांडायचा, त्यांची जय जयकार करायची, भ्रष्टाचारावर जय जयकार करायची. शहरामध्ये तुम्ही पाहिला तर विकास कामांमध्ये यांना काहीच घेणं देणं नाहीये. मात्र आज आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्षाचे सगळे नगरसेवक, आमची शहर विकास आघाडीने त्याचे सर्व नगरसेवकांनी आम्ही त्यांना विरोध दर्ज केला आहे. आमचा विरोध योजनेला नाही आहे. आमचा विरोध तुम्ही जे लोन घेताय त्याला आमचा विरोध राहणार आहे आणि आम्ही त्याचा विरोध तिथं नोंदून आम्ही आज सगळे सन्मानित सदस्य, तुम्ही पाहत असाल, आम्ही सगळे सन्मानित सदस्यांनी सभा त्याग करून आम्ही बाहेर आलो. केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियान अंतर्गत धुळे मल निस्सारण योजना 2 या योजनेस तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. त्या अनुषंगाने योजना उभारणी कामी 714 कोटी 51 लाख रकमेचा कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. जो इस योजना मल्ल निस्सारण की जो योजना के लिए हमने विशेष महासभा बुलाई, तो ये योजना में सभी ने सिर्फ जो अपने राष्ट्रवादी, शिवसेना राष्ट्रवादी, इनके नगर सेवकों का विरोध हमने नोंद कर बाकी सब ने एक साथ उसके लिए शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या सदस्यांचा विरोध नोंदवून या सर्व बाबींना मान्यता देण्यात येत आहे व सभा त्याग करणाऱ्या सदस्यांच्या सभागृहाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी ने जो हमारे 50 नगर सेवक चुन के दिए और हम उनकी किसी भी ऐसा काम नहीं करेंगे जो कि उनके जो विश्वासाला कुठलाही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही, इतकी मी ग्वाही देते. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.